नमस्कार, जय महाराष्ट्र। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी राज कदम। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मी चिंचपेटी व तन्मनीचे नमुने आणणार आहे आणि जॅपनीज ओरिजिनल मोत्यांची क्वालिटी हे तुमच्यासमोर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। सर्वप्रथम मोत्यांचे दागिन्याबद्दल माहिती हा अत्यंत गरजेचा भाग आहे। मोत्यांची क्वालिटी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जॅपनीज ओरिजिनल मोत्याची क्वालिटी आहे। टिकणार किती? तुम्ही जर कार्यक्रमपुरतं वापरलं तर साधारण एक 5 ते 10 वर्ष चालणार आहे। आता 5 ते 10 वर्ष चालणार आहे म्हणजे क्वालिटी काय असेल ह्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती मिळते। वेगवेगळे प्रकारचे पारंपरिक मोत्यांचे दागिने मी नेहमीच आणत असतो। आता हा खडे जी लागलेले असतात ती खडेसुद्धा एकदम उत्तम दर्जाचे असतात। जी ओरिजिनल गोल्डला जी खडे वापरले जातात तीच खडे आपण ह्या तन्मनी चिंचपेटीला वापरलेले आहेत। कारण मोती जर जॅपनीज असेल, पॉलिशिंग जर 1 ग्रॅमची असेल तर खडा प्लास्टिक का वापरायचा, खडा ग्लास का वापरायचा? एकदम उत्तम दर्जाचाच खडा वापरायचा जी सोन्यांचे दागिन्याला वापरले जातात। तुम्ही एकदा ह्या मोत्यांचे दागिन्यांची एखादा सॅम्पल तुम्ही शोरूममध्ये जाऊन चेक करा। आपल्या शोरूमला नव्हे, इतर कोणत्याही शोरूमला तुम्ही चेक करा। गुणवत्ता जर ही असेल तर दर तुम्हाला ही भेटेल का हो? शक्यच नाही। मी खात्रीशीर तुम्हाला सांगतोय की जॅपनीज मोत्यांची क्वालिटी, जॅपनीज नाव घेतोय व मी, नावाला महत्त्व आहे, क्वालिटीला महत्त्व आहे, बाबा ज्वेलर्सला सुद्धा महत्त्व आहे। 16 वर्षाचा माझा अनुभव, मी नेहमीच तुमच्यासमोर वेगवेगळे प्रकारचे दागिने आणत असतो। बरं, ह्यासाठी तुम्ही भावनिक होऊन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराल आणि व्हिडिओला लाईकसुद्धा कराल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी ऑलमध्ये वाजवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। लोकांपर्यंत पोचू द्या जॅपनीज मोत्याची क्वालिटीबद्दलची संपूर्ण माहिती। ज्या पद्धतीचे राशीचे खडे खरे किंवा खोटे असतात त्याच पद्धतीचं मोत्यांचे दागिनेसुद्धा खरे किंवा खोटे असतात। पण जर तुम्ही दर देत असाल खऱ्यांचे तर तुमच्यापर्यंत खराच मोती पोचला पाहिजे। आता राहिला मुद्दा की मागवता कसा येईल। जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा किंवा ऑफलाईन येणार असेल तर पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही येऊ शकता। भेटूया नंतर नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।